गोन्साल्विस साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। आपण एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून इथे आपण साहेबांचं स्वागत करूया। आज आपल्या वसईचे माजी आमदार आणि सहकार तपस्वी सन्माननीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांचं जीवन संघर्ष हे आत्मचरित्र आज इथे प्रकाशित होते। आजच्या या आत्मचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात आणि सन्माननीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांच्या सत्कार सोहळ्याच्या या कार्यक्रमात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो सर, त्याचबरोबर सन्माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर, आदरणीय बबन शेठ नाईक यांनाही मी विनंती करते की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। माजी महापौर नारायण मानकर साहेब, आपणही व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, तसंच बसीन कॅथलिक बँकेचे चेअरमन बेनॉल डायल, वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत, वसई जनता बँकेचे चेअरमन महेश देसाई, कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलचे रिचर्ड वाज, माजी महापौर नारायण मानकर साहेब आलेलेच आहेत, त्याचबरोबर माजी महापौर रुपेश जाधव उपस्थित असतील तर त्यांनीही कृपया व्यासपीठावर यावं। माजी महापौर प्रवीण शेट्टीही आपल्यासोबत आहेत। वसई कृषी बाजार समितीचे सभापती अशोक कुलास, डॉक्टर संतोष पिल्ले, या सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। भाजप नेते शेखर धुरी, समाजवादी नेते कुमार राऊत, शिवसेना नेते निलेश तेंडुलकर, काँग्रेस नेते ओनिल अल्मेडा, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। ख्रिस्त
धन्यवाद. अत्यंत समयोचित शब्दांमध्ये खरं तर आजच्या या सोहळ्याची सुरुवात झालेली आहे की आपण परमेश्वराला माऊली म्हणतो, म्हणजे आई म्हणतो, आणि आपण लेकरू, आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आजच्या या प्रकाशन सोहळ्याची आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आज या व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत आणि समोर सभागृहातही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे नेते आदरणीय हितेंद्रजी ठाकूर, जीवन संघर्ष आत्मचरित्र ग्रंथ प्रकाशन ज्यांच्या हस्ते होत आहे त्या आदरणीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले गोन्साल्विस साहेबांवर प्रेम करणारे त्यांचे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी गोन्साल्विस साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी जीवन संघर्ष आत्मचरित्र ग्रंथ प्रकाशन नियोजन करण्याची संधी वसई पानमर्गणी संस्थेला दिली. जीवन संघर्ष आत्मचरित्र ग्रंथ वाचताना आपल्या लक्षात येईल की वयाच्या 20व्या वर्षापासून साहेबांनी आपल्या सामाजिक, सहकारी व राजकीय क्षेत्राला सुरुवात केली, ती अगदी वयाच्या 93 वर्षापर्यंत. 24 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी दोन्ही ट्रस्टमार्फत 30 सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कार्यकर्त्याचा सत्कार त्यांनी घडवून आणला. त्यांनी अनेक संस्थांवर काम केले. ज्या संस्था डबघाईस आल्या होत्या त्या संस्थांना त्यांनी पुनर्जीवित केले. मुंबई येथे नोकरी करत असताना त्यांनी हमाली करून तिथून संस्थेसाठी माल आणायचा व त्याची विक्री संस्थेमध्ये करायची. त्या काळी वाहनं नव्हती, फोन नव्हते, तरीसुद्धा संस्था चालवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मला वाटत नाही की पालघर जिल्ह्यामध्ये इतक्या संस्था उभ्या करणारी ही व्यक्ती, तसेच सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती कोणी असेल असं. 13 वर्ष ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्या काळी आपले रोड जे होते त्या बिधी होत्या, त्याचं खडीकरण करण्याचं काम त्यांनी जिल्हा परिषद मार्फत केलं. त्यानंतर ते आमदार झाले आणि आमदार असताना त्यांनी आपल्या वसई तालुक्यातील अनेक रस्ते डांबरीकरण केलं. नागरिकांनी त्यांना रस्ते सम्राट ही पदवी बहाल केली. पांजू बेटावर विजेची फार मोठी समस्या होती, तिथे लाईटच नव्हता आणि त्या ठिकाणी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये पांजूकरांना त्यांनी वीज मिळवून दिली. आजही पांजूकर त्यांना दैवत म्हणून मानत आहेत. बोरिवली विरार रेल्वे चौपदरीकरणासाठी ते आमदार असताना त्यांनी आंदोलन केलं. लाठीचा पोलिसांचा मार खाल्ला. दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत ते विधानसभेत गेले. त्या ठिकाणी जोरदार त्यांनी भाषण केलं. त्यावेळेस त्यांना मृणालताई गोरे विरोधी पक्षनेत्या यांची साथ लाभली. मित्रांनो, अशा या आपल्या आवडत्या गोन्साल्विस साहेबांचा आपण या ठिकाणी आज आत्मचरित्र प्रकाशन करीत आहोत. तसेच त्यांचा छोटेका आणि सत्कारही करणार आहोत. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे स्वागत करून मी प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. आज डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांचं आत्मचरित्र जीवन संघर्ष हे डिंपल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. खूप सांगायला आनंद वाटतो की 50व्या वर्षात पदार्पण केलेली महाराष्ट्रातील अग्रगणी संस्था असणाऱ्या डिंपलतर्फे आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे. अत्यंत दैदिप्यमान असा प्रवास डिंपल प्रकाशनाचा एकूणच मराठी सारस्वतात राहिलेला आहे. अगदी विजय तेंडुलकरांपासून ते बाळासाहेब ठाकरे असतील किंवा अलीकडचे अशोक समेळ असतील, अत्यंत विविध आणि सर्वस्पर्शी आणि सर्व स्तरातील लेखकांची पुस्तकं आजतागायत डिंपलने प्रकाशित केलेलं आहे. आणि डिंपल प्रकाशनाच्या मला वाटतं संपूर्ण कारकिर्दीतील एक मानाचा तुरा आज खोवला जाणार आहे, तो जीवन संघर्ष या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. मी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांना विनंती करते की आपण डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांचं जीवन संघर्ष हे आत्मचरित्र इथे प्रकाशित करावं. हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीचं आत्मकथन नसून वसईतील राजकारण, समाजकारण, विविध सहकारी संस्था या सगळ्यांचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज
म्हणून आज जीवन संघर्ष आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे प्रकाशित होत आहे. हे आत्मचरित्र याचं विमोचन झाल्याचे मी जाहीर करीत आहे. संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वाहून घेणाऱ्या माजी आमदार सहकार तपस्वी डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांचा सत्कार करण्याची विनंती मी आज बिशप फेलिक्स मचाडो आणि सन्माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर यांना इथे करत आहे. एक अत्यंत सुंदर भेट इथे गोन्साल्विस साहेबांना दिली जाणार आहे. चित्रकार नितीन बेनकर यांनी बनवलेलं तैलचित्र प्रदान करण्याची विनंती मी पान मार्केटिंगचे रेमंड अथाई यांना इथे करत आहे. अतिशय सुंदर कलात्मक अशी ही भेट आहे. धन्यवाद. सन्माननीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेब यांची मला वाटतं ज्यांनी भाषणं ऐकली असतील असे बरेच जण आज या सभागृहात उपस्थित असतील. मी बरीच त्यांच्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे मला हा योग आला नाही, केवळ वाचण्याचा योग आला, पण त्यांचा कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण आवाज मला वाटतं अनेकांनी यापूर्वी ऐकला असेल. वसईत आणि विधानसभेतही हा आवाज कित्येकदा दुमदुमला आहे आणि परत एकदा आपण तो आवाज ऐकणार आहोत. मी सन्माननीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेबांना विनंती करते की आपण बोलावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. ह्या माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला खास उपस्थित लावणारे आपल्या विभागाचे माननीय आर्चबिशप रेव्हरंड फेलिक्स मचाडो आणि सगळी मान्यवर मंडळी ज्यांचे मी मुद्दामून प्रत्येकाची नावं घेणार नाही. परत मित्रांनो, अशा कार्यक्रमाची जोड म्हणा, आधार म्हणा, कुठलाही शब्द तुम्ही वापरा, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात गरज असते. ती मला आज तुम्ही एवढा तुमच्या उपस्थितीने मिळून दिलेली आहे, त्याबद्दल मी तुमचे आणि या सर्व मान्यवरांचे खास आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद करतो. खरं म्हणजे माझं एवढे दिवस असं चाललं होतं, भवन शेठ तुम्ही माझं नेहमी ऐकत असता म्हणून तुमचं नाव मुद्दाम घेतलं. आणि मला टवाळकी करण्याची सवय आहे पहिल्यापासून. शाळेत असताना त्याची टपराक मार, त्याची टपराक मार, आणि हसत खेळत आम्ही काम करत असू. हे तर एक माझ्यापासून काय दूर नाही गेले. आम्ही जरी राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधक असतो तरी पण शाळेच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा अन्य गोष्टीमध्ये म्हणा आम्ही जवळपास सारखेच होतो. त्यामुळे अगदी शाळेमध्ये होतो तेव्हापासून आम्ही हसत खेळत काम करतो. मित्रांनो, त्यावेळची काय परिस्थिती होती आमच्या वर्गाची. खरं म्हणजे मी वर्गामध्ये पुढारी झालो. ते भरपूर मार खाऊन एका धर्मगुरूच्या असा मार खाल्लेला आहे की मग कारण नसताना त्या कार्यामध्ये मी भाग घेतला. आमच्या वर्गाला 2 म्हणतो एंट्रन्स तशा होत्या, एक समोरून एक पाठीमागून.
पाठीमागून होती, कारण बाजूलाच रंगपट होता. आणि त्यावेळेला त्या धर्मगुरूंचं नाव घेणं किंवा त्यांना अमुक धर्मगुरू आला असं म्हणणंसुद्धा कमीपणाचं मानलं जात असे. तसं मानलं गेलं. आणि तिथेच आम्ही एक गट तयार केला. त्याच्यामध्ये असं ठरवलं की उद्या काही शिक्षा झाली तर आपण वर्गाबाहेर पडायचं. खरं म्हणजे माझा त्याच्यामध्ये कसलाच रोल नव्हता. मी नव्हतो त्या भानगडीमध्ये. मी तिथं उशिरा आलो होतो. पण एक सवय आमच्या भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये असं म्हणतात, काजून खरूज काढणे. तसं ती मी काजून खरूज काढली. आणि त्यानिमित्ताने मला पहिलं बडवलं गेलं वर्गात. सगळ्यांना विचारलं, अरे याचा म्होरक्या कोण आहे? आणि सांगितलं गेलं याचा म्होरक्या अमुक ग्रस्त आहे. झालं, ठरलं. कडक स्वभावाचे त्यावेळचे आमचे धर्मगुरू होते, त्यांचं नाव मुद्दाम घेत नाही. त्याने मला बोलावलं, विचारलं, हो हे सर्व झालं, तुम्ही जबाबदार आहात का? म्हणजे तूच जबाबदार आहे का? म्हटलं हो, आम्हीच ठरवलं होतं. आणि मग मला बदलून काढलं. ते एवढं बदललं होतं की त्याचे वर्ण माझ्या पायावर. त्यावेळेला आमच्याकडे असायची अर्धी चड्डीची, त्याने आम्ही शाळेत जायचो. आणि तुम्ही म्हणाला तुमचं भाषण काय आहे आणि तुम्ही भाषण कुठल्या विषयावर करता. आम्हाला एक सवय आहे, विशेषतः राजकारणी लोकांना हा विषय सोडून तो विषय सोडून. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे थोडक्यात की मी यामध्ये आलो कसा, काय माझं देणं घेणं होतं. आणि कारण नसताना मी त्यामध्ये पडलो आणि त्यामध्ये मला भाग घ्यावा लागला किंवा मी घेतला. आणि पहिला बदलून काढण्याचं काम आमच्या शाळेच्या त्या धर्मगुरूंनी केलं. त्यांचं काहीच चुकलं नव्हतं. चुकलं होतं ते माझंच. मी विनाकारण यामध्ये भाग घेतला. असो, आज तुम्ही एवढा मोठा माझा कार्यक्रम करतायत. वास्तविक आज कार्यक्रमावर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, ही माझी परिस्थिती होती. पण ठीक आहे, हिम्मत केली. एक मुलगा म्हणतो असं करा, दुसरा मुलगा म्हणतो तसं करा. सध्या मुलांचंच ऐकावं लागतं आम्हाला. ऐकलं. मग म्हटलं असा असा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्हाला बोलावला गेलं. ठीक आहे, मी बोलेन. काही कारणं असं वाटलं की मी इथं आलो आणि 2 शब्द माझ्या नेहमीच्या आवाजात म्हटले तर लोकांना खूप बरं वाटेल. म्हटलं ठीक आहे, मी बोलेन. बोलणं आमचा प्रोफेशन आहे आणि मी आज तुमच्यासमोर बोललो. मित्रांनो, जीवनामध्ये आपण काही ठरवून काहीच करू शकत नाही. आपण असं ठरवलं की आपण हे करू, नाही ते जमत, ते जमणारच नाही. परंतु डोळ्यासमोर काहीतरी तुम्हाला ध्येय ठेवावं लागतं. त्या ध्येयाला बरोबर घेऊन तुम्हाला जावं लागतं. आणि ते ध्येय आहे
असं इतरांना पण माहिती समजलं पाहिजे, तरच ते त्याच्यामध्ये आकर्षित केले जातात. आजच्या परिस्थिती अशी आहे की माझे दात मला सोडून परदेशी गेले, त्यामुळे अगदी मी क्लिअर आवाजामध्ये तुमच्या समोर माझी भूमिका मांडत नाही. परंतु आज विचार केला तर एवढी सगळी संबंध या हॉलची कॅपॅसिटी मला माहीत आहे, 300-350ची कॅपॅसिटी आहे. या कॅपॅसिटीला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला. पानमर्गडिंग सोसायटीनं हा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझे जवळचे जे काही मित्र आहेत ते सर्व माझ्याबरोबर आज या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, या पुस्तकामध्ये जीवन संघर्ष असं म्हटलेलं आहे. हो, जीवन संघर्ष केला. ही आमच्या बाजूचे डाव्या हाताचे जर पाहिले, याने काय कमी जीवन संघर्ष केला? कोणाच्या विरोधात जीवन संघर्ष केला हे नाव मी मुद्दाम घेत नाही. डॉक्टर फेलिक्स मचाडो याने त्यांना जे मोठं पद मिळालेलं आहे, हे पद टिकवण्यासाठी आणि वसई धर्मग्रामात राहण्यासाठी काही कमी जीवन संघर्ष केला. त्यामुळे जीवन संघर्ष करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. पण मी जीवन संघर्ष केला, त्यामध्ये काय खास मोठं काम केलं असं मला स्वतःला वाटत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन, जीवनामध्ये अप्स अँड डाऊन असतात. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण अप्स अँड डाऊन्स. त्याचे माझ्या जीवनात होते, तुमच्या जीवनात आहेत, आणि हे घेऊन आपण जात आहोत. ज्या प्रेमानं तुम्ही जमलात, ज्या एकमेकांना आदर देण्याच्या भूमिकेमधून आपण जमलात, असंच प्रेम, असंच सहकार, अशीच भूमिका तुम्ही नेहमी घेत चला, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन. आज मला माहिती नाही की माझ्या जीवन संघर्ष पुस्तकामध्ये प्रत्यक्ष काय कुठं काय लिहिलं आहे. अक्षर एवढं लहान आहे. आता आम्ही 90 पार केलेली माणसं आहोत, भवनशेठ, बरोबर ना? त्यामुळे वाचायचं तेवढं सोपं राहिलं ना आम्हाला. तरी आम्ही वाचतो, कामं करतो. आणि तुम्ही माझी आलात. आमची जीवन संघर्ष कहाणी पाहावी, आम्ही कशी उभी केली याचा विचार करावा. आणि एका, मी वृद्ध असं म्हणत नाही, मला तो येतं, त्याची मागणी करावी लागते. यायचं तेव्हा युद्ध तर येईल जाईल, याचा आज कशाला विचार करा. ते येणार आहे, ते आपण रोखून ठेवू शकत नाहीत. तुम्ही सर्व प्रेमाने आलात. पानमर्गडिंग कार्यक्रमाने हा आयोजित केला. इतकं सर्व प्रेम तुम्ही आम्हाला दिलं. फक्त या जास्त प्रेमानं
माझी अनेक रात्र ज्याला निंद हराम होते, अर्थात ते मी माझंच मला सांगू शकत होतो आणि ती होत होती, पण झाली, चांगल्या कामासाठी झाली. आणि म्हणूनच मी माझ्या भाषणाचा शेवट असा करतो की प्रेम देत चला, प्रेम घेत चला. तर साने गुरुजी माझ्या लक्षात आता राहिले नाहीत. साने गुरुजीचं जरी मी बघता होतो, साने गुरुजीने आत्महत्या केली. 9 दिवस मला वाटतं फार जास्त काळ ते राहिलेच नाहीत. ते गेले, लवकर गेले, अमर होऊन गेले. कुलकर्णी सर, वर्टे सर, मधुकर परवळेकर, सर्व माणसं माझ्या तालुक्यात आली नसती. मी अनेकांना सांगतो, अरे ही सर्व मंडळी, मोठमोठी नेते मंडळी, समाजवादी विचारसरणीची मंडळी आली वसई तालुक्यामध्ये, म्हणून तर मी वसई तालुका त्यावेळा घडवला. नाहीतर आम्ही कुठेतरी रस्त्यावर हिंडत असतो, फिरत असतो, दादागिरी केली असती वेळ आली असती तर. परंतु आम्ही सहकारात पडलो. या सर्व विचारवंतांच्या बरोबर पडलो. आज कुलकर्णीचा एका वास्तूमध्ये आम्ही राहतो, काम करतो. असं वाटतं आम्हाला की आम्ही काहीतरी करतो. आणि म्हणूनच मित्रांनो, माझं हे लांबलेलं 2 शब्द, थोडे राजकारणी लोकांचे शब्द लांबत असतात, माझे तेही लांबले, ते मी ते थांबवतो. आणि तुम्हा सर्वांना आज आयुष्य बाजूला मोठे नाते, ज्यांना कुठले मी असताना जर खुशी दिली गेली तर ते घेणार नाहीत. त्यांचा तो एक स्वभाव आहे. आज बिशप साहेब नेहमीच आपण मान देत असतो. तर तुम्ही सर्व आलात आणि आम्हाला खूप आनंद दिलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुमचे दोन्ही हाताने नमस्कार करतो. आणि असंच सहकार्य, असंच प्रेम यापुढे आम्हाला तुम्ही देत राहाल, माझ्या कुटुंबाला देत राहाल, आमच्या सर्व सहकारी क्षेत्रांतील लोकांना देत राहाल, अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांनी आपल्या भाषणात एक आठवण सांगितली. अशा अनेक आठवणी आपल्याला या जीवन संघर्ष आत्मचरित्रात खरं तर वाचायला मिळणार आहे. अनेक आठवणी, अनेक संस्थांचा इतिहास, असा संपूर्ण आत्मचरित्राचा व्यापक असा अवकाश या जीवन संघर्ष आत्मचरित्राने व्यापलेला आहे. आपल्या व्यासपीठावरील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय बबन शेठ नाईक यांना मी इथे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार, आपले आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं, ते आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो या ठिकाणी हा सत्कार स्वीकारायला आलेले माझे मित्र म्हणणार नाही मी, वयाने ते मोठे आहेत, पण सल्लागार मित्र, अनेकदा गप्पा गोष्टी करत खूप वर्ष आम्ही घालवली आहेत, ते डॉमिनिक गोन्साल्विस साहेब, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. आजची सभा एक विशेष सभा आहे. समोर बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे
श्रोत्यांचे लोकांचे चेहरे पाहिले म्हणजे अभिजन वर्गाची एखादी डोंबिवली कल्याण पुण्या अशा ठिकाणी जाणत्या लोकांची जी सभा असते तशी आज जाणत्या लोकांची सभा आहे आणि हे जाणते लोक एका जाणत्या माणसाचा सत्कार करतात हे बघून खूप आनंद वाटला. खरं म्हणजे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय आहे तर 92-93 वर्षाच्या आमदाराचा सत्कार आणि पुस्तक लिहिल्यावर हा महाराष्ट्रात पहिला झाला असेल. कदाचित गणपतराव देशमुखाचा झाला असेल, मला आठवत नाही, पण हा पहिला झाला असेल. आणि परस्पर विरोधी लढवलेले लोक 2 आमदार एका व्यासपीठावर येऊन बसले आहेत. ही वसईची संस्कृती आहे, ही वसईची जाणत्या माणसाची संस्कृती आहे. याचा एक मनापासून आनंद वाटतो. खूप बोलता येईल, खूप बोलायचं आहे, पण त्यांचं वय आणि प्रकृती पाहताना मी अगोदरच बोललो की कार्यक्रम लवकर आटपला पाहिजे. तेव्हा माझी जबाबदारी कमी बोलायचं, एका वाक्यात सांगायचं झालं काही बोलायचं आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारात भक्ती तोलणार नाही. खूप बोलायचं आहे पण बोलणार नाही. भक्ती तोलायचं कुठे? त्यांच्या पुस्तकात सगळं आलं आहे. खरं म्हणजे जीवन संघर्ष हे नाव दिलं आहे, पण संघर्षाचा काळ संपून आता सहमतीचा काळ सुरू झाला आहे, चांगला काळ सुरू झाला आहे, अमृतकाळ तुमच्या आयुष्यात सुरू झाला आहे असं मी तरी मानतो. आणि या अमृत काळामध्ये तुमचा सत्कार, तुमचं अभिनंदन, तुमच्याविषयी बोलायची संधी मिळणं हा एक परीने आमचा पण सत्कार आहे. मला उद्या गावात सांगता येईल की काल गोन्साल्विस साहेबाचा सत्कार झाला, आप्पा होते आणि मी पण होतो. हे भाग्य, लोकांचं प्रेम, आमदारकी गेल्यानंतर सुद्धा इतक्या वर्ष राहणं याला भाग्यवान माणूस म्हणतात. काय त्याच्या नशिबी लिहिलं आहे मला माहिती नाही, पण इतकी वर्ष आणि 50-60 वर्ष रोजच्या रोज तो चेहरा पाहायला माणसं कंटाळतात. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला असंख्य माणसं भेटतात, भली बुरी चांगली वाईट सगळी भेटतात, पण लक्षात ठेवण्यासारखा, आपल्या आठवणीत ठेवण्यासारखा, आपल्याला मार्गदर्शन करेल असा माणूस एखादाच असतो आणि ते गोन्साल्विस साहेब आहेत. ते आपल्याला करू शकतात, मदत करू शकतात, सांगू शकतात, सहकार. ते सगळं मी सांगणार नाही, मला बायोडेटा सांगायचा नाही, सोसायट्या किती स्थापन केल्या, संस्था किती स्थापन केल्या, पण माणूस म्हणून चांगला माणूस एवढं मला सांगायचं आहे. आणि सगळ्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आमदार होणं कठीण आहेच, मंत्री होणं वगैरे ते आणखी पुढे आहे, पण चांगला माणूस होणं हे सगळ्यात कठीण आहे. आणि हे सगळ्यात कठीण काम ज्याला साधते त्याचं नाव डॉमिनिक गोन्साल्विस. हे मला मनापासून आवडतं. किती कठीण आहे ते. आणि त्याच्याकरता मला त्यांच्या तिन्ही मुलाचा, त्यांच्या पत्नीचा आणि त्यांच्या पत्नीचा आणि यांच्या सुनांचा मनापासून अभिनंदन करायचं आहे. वय वाढत जाते, माणसं थकतात आणि घरातल्या माणसाला तो बोजा वाटतो, असं अनेक ठिकाणी आपण पाहतो. त्याच्या डोक्यावर बोजा ठेवल्यासारखं वाटते, पण त्यांनी जगावं असं त्याला वाटणं हे कुटुंबाने केलं आहे म्हणून कुटुंबाचं अभिनंदन करतो. आजच्या काळात ते कठीण आहे. आपल्याकडे कुठे होते वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात माणसं नेऊन ठेवा, पैसे आहेत म्हणून तिकडे पैसे भरा. खूप चांगली उदाहरणं सांगता येतील. आमच्या निर्मळा सदानंद हॉस्पिटलमध्ये एक अतिशय श्रीमंत बाई होती. आप्पा तुमच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तिकडे फळं वाटायला गेलो. तिने माझा हात पकडला आणि मला फळं वगैरे काय नको, माझ्याशी 5 मिनटं बोला. कठीण झालं आहे माणसाला. जगणं हे एकेकाळी ओझं वाटायचा काळ आला आहे काही प्रमाणामध्ये. अशा ठिकाणी हे जगणं सुसह्य व्हावं म्हणून जे कुटुंब प्रयत्न करते, जो समाज प्रयत्न करतो, ज्या संस्था प्रयत्न करतात, त्या सगळ्यांचा हा सत्कार आहे. हा एकट्या गोन्साल्विसचा हा सत्कार नाही, हा सगळ्यांचा सत्कार आहे. त्यांनी उल्लेख केला वरटी सरापासून पंढरीप्पापर्यंत खूप लोक आहेत. खरं म्हणजे समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि काँग्रेस ही वसईतली एकेकाळचे दोन्ही बलाढ्य प्रतिस्पर्धी. कोण कधी पडेल आणि कोण कधी येईल हे सांगता यायचं नाही. कुठली पेटी काय सांगेल हे सांगता यायचं नाही. तेव्हा पेटीवर मतमोजायची, वादविवाद असायचे. पण या वादविवादात देखील शांतपणाने हे जेव्हा निवडणुकीला उभे राहिले
त्या काळात ते जिल्हा परिषदेमध्ये होते. आम्ही दोघं एकत्र होतो. वासुदेव वर्तक आणि घोसालवीस साहेब हे खूप मोठी तो खिंड लढवायचे. प्रभाकर म्हात्रे पण असायचे. आणि दुसऱ्या बाजूला MM राऊत आणि बबन नाईक आणि ठाकूरबाई शहा यांची प्रश्नोत्तरं चालायची. मी तिकडे शिकलो. विरोध कसा करायचा हे पण शिकलो आणि सत्ता कशी चालवायची हे पण शिकलो. हे इतके मुद्द्यावर बोलायचे. एक फायदा व्हायचा. बांधकाम समितीचे आम्ही दोघी मेंबर, RR पाटील बांधकाम समितीचे सभापती. आमचं भांडण आणि वसईचा प्रश्न आला की मात्र आम्ही दोघं एक, हे पैसे वसईला दिलेच पाहिजेत. त्या बाबतीत एक राहायचं हे पण आम्ही तिकडे शिकलो. आणि त्यामुळे ठाण्याहून आम्हाला जाताना घरी यायला आरामशीर गाडी मिळायची. त्याने बघितलं ही कटकट नको, हे पुढच्या मिटिंगला आणखी हैराण करतील. आम्हाला गाडीच घरी पाठवायचे. जिल्हा परिषदेमध्ये त्याने खूप काम केलं. आणि मला अत्यंत मोकळेपणाने सांगायला हरकत नाही की 1-2 मतं मिळाली असती तर घोसालवीस साहेब अध्यक्ष झाले असते. पण तेव्हा फुटीचा प्रश्न नव्हता. मी पण त्यांना मत देऊ शकलो नाही. पक्षाचा प्रश्न होता, राजकारण होतं. तिकडे ते झालं. इकडे पंचायत समितीमध्ये जॉन अल्मेडा, भालबा पंडित सभापती झाले. आमचे 2 काँग्रेस झाल्या होत्या. एका बाजूला अल्मेडा साहेब, मी, रमा चौधरी, दुसऱ्या बाजूला घोसालवीस साहेब, मचाडो साहेब, प्रभाकर म्हात्रे, ही सगळी मंडळी. आमचे एक व्हिडिओ आले होते देसाई म्हणून भिवंडीवरून. घोसालवीस साहेबांची आठवण असेल. त्यांनी सांगितलं वसईचे सभासद फार बोलतात, मला एकदा त्यांना धडा शिकवायचा आहे. हे वाक्य कानी पडलं आणि मी त्यांना जाऊन सांगितलं मी आज त्यांना धडा शिकवणार आहे, तू माझ्याबरोबर राहा. मी त्याला असं सांगणार आहे म्हटलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं पाहिजे की मला वसईतून बदली द्या. आणि तशीच वेळ आली. त्याची 2 महिन्याच्या आत बदली झाली. आम्ही दोघं त्याला साक्षी आहोत. किंबहुना आम्ही दोघं त्याला कारण आहोत. अधिकारी ऐकत नाही म्हणजे काय? कायद्याचे मुद्दे त्याला मांडता येत नाही, आम्हाला नाही का मांडता येत? खूप झाली चर्चा आणि एक निराळं वातावरण तयार झालं. हे जगण्यातलं राजकारण त्यांनी केलं. खरं म्हणजे आप्पा आणि ते दोघं मिटिंगला असले की नेहमी असं दिसते की घोसालवीस साहेब काहीतरी एक मुद्दा काढणार आणि मग आप्पा त्याला उत्तर देणार. सगळा एकदा मुद्दा काढला म्हणून यांना टाळ्या मिळणार, नंतर त्यांनी उत्तर दिलं म्हणून त्याला जबरदस्त टाळ्या मिळणार. आमचं काम टाळ्या वाजवायचंच. पण घोसालवीस साहेबाचं एक कौशल्य, विरोधकाची भाषा, विरोधी भाषा वापरताना सुद्धा शब्दात कसं अडकायचं नाही हे त्यांच्याकडून शिकावं. शब्दात न अडकता विरोध करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. अनेक आठवणी, अनेक गोष्टी त्यांच्या काळात. रस्ते किती झालं, आम्ही त्याला विरोध कसा केला, खूप मोठा इतिहास तो आहे. तो इतिहास सांगायची गरज जागा नाही आहे. आजची वेळ तर नक्कीच नाही आहे. त्यांची प्रकृती बरी नाही आणि म्हणून मला वाटते डॉक्टर पिल्ले स्टेजवर बाजूलाच बसले आहेत. त्यांनी मला अगोदरच सांगितलं की त्यांना मी फार थोडा वेळ सांगितलं आहे. आणि माझी बॅटिंग करण्याची पद्धत पहिला मी कधी खेळत नाही. मी सेकंड किंवा थर्ड, 3ऱ्या नंबरची बॅटिंग करणारा माणूस आहे. जमते तसं करतो. पण रोहन तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सोसायट्या, संस्था ह्या होतात, चालत राहतात. माणसं येतात, जातात, राहतात. पण आमच्या पिढीच्या अगोदरची पिढी आणि आमच्या पिढीतला दुवा साधणारा हा एका पिढीचा सत्कार आहे. 90-92 वर्षाचं आयुष्य म्हणजे त्या पिढीतले लोक आठवा ना. दामोदर त्या गणपतराव वर्तक, वर्टी सर, परुळेकर सर, किती लोकांची नावं घ्यायची मी. ही सगळी मंडळी राजकारणामध्ये उभी राहिली की वातावरण भारून गेल्यासारखं वाटायचं. बडी मंडळी, मोठी मंडळी, सगळी मंडळी जबाबदारीने बोलायचे. एका आजचं राजकारण पाहिलं तर जबाबदारीने बोलणं म्हणजे काय हे आपल्याला कळणार नाही. पण अत्यंत जबाबदारीने विरोध आणि जबाबदारीने पाठिंबा ह्या दोन्ही गोष्टी वसई तालुक्यात, वसईतल्या मागच्या सगळ्या पिढीने घडवल्या. आणि सांगायला अभिमान वाटतो की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तीच परंपरा पुढे चालवली आहे. 25-30 वर्ष वसईत निवडून येणं ही साधी गोष्ट नाही. वसईतला माणूस हा अत्यंत राजहंसासारखा आहे.
दूध कुठे आहे आणि पाणी कुठे आहे ते नेमकं ओळखणारा माणूस आहे. वसईतल्या लोकांनी दूध कुठे आहे ते नेमकं ओळखलं, राजहंसाची चाल ते खेळले आणि म्हणून आमदार 25-30 वर्ष एक आमदार, ही पण वसईची ताकद. म्हणजे ते आमदार झाले, त्यांचा आज सत्कार नाही मला माहीत आहे, पण 2 आमदार जेव्हा एकत्र बसतात, एक आमदार विरोधी पक्षनेता प्रतोद होतो आणि शिवाजीराव देशमुखापासून ते पुस्तक मी चाललं, त्याच्या अगोदरही मला माहिती आहे, त्यांच्या माझ्या खूप चर्चा झाल्या आहेत. तर मराठीत बोलणारा ख्रिश्चन आमदार म्हणून तिकडच्या लोकांना आनंद वाटला, कळायचं नाही, त्याला वाटतं इकडचे सगळे ख्रिश्चन इंग्रजीत बोलतात. पण मराठीत बोलणारा, आक्रमक बोलणारा, भाषा वापरणारा आणि भाषेत एक लय आहे. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला बासरी आणि नंतर ते इशस्त म्हणजे झालं, ते सूर ताल लय हे सगळं सांभाळणार होतं. आयुष्याचा सूर ताल आणि लय गोसावीस साहेबांनी सांभाळली आहे. गोसावीस साहेब, तुम्हाला पुढचं आयुष्य किती आहे हे ईश्वरचरणी आहे, आपण सांगू शकत नाही. पण एका बाजूला धर्मगुरूचा आशीर्वाद, दुसऱ्या बाजूला आमदाराचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला चांगलं आयुष्य लावेल, जे आहे ते चांगलं लावेल. आणि तुमच्या आज देखील तुम्ही बोललात ना, मला वाटलं बोलणं कठीण आहे, पाय कापतात माणसाचे. भाषण म्हणजे तसं म्हटलं तर पहिलं भाषण कसं असते ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पण गोन्साल्विस साहेब सतत बोलत राहिले, सतत लोकांच्याबरोबर राहिले. जो लोकांच्याबरोबर राहतो त्याच्यावर लोक राहतात, जो लोकांपासून लांब जातो त्याच्या बाजूला लोक राहत नाही. असेच लोकांवर राहा, असेच लोकांवर राहा. आणि त्यांच्या सगळ्या मुलांना मी सांगतो, वडिलाचा वारसा सांभाळणं ही साधी गोष्ट नाही. पण 50%, 60%, 40% जरी तुम्ही सांभाळला तरी तुमचं काम भागेल. खरं म्हणजे या जीवनाला संघर्ष नाव देण्यापेक्षा कृतार्थ जीवन असं नाव द्यायला पाहिजे होतं. आयुष्यात काय मिळायचं बाकी राहिलं? सगळ्या सोसायटीचे जे सहकार मर्जी म्हणून लोक ओळखतात. फोटो पाहिले तर मृणालताईपासून सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे फोटो आहेत. जेवढं सत्तेवर असून मिळते तेवढं सत्तेवर नसून, सत्ताधारी पक्षात नसून सुद्धा लोकांच्या प्रेमामुळे तुम्ही मिळवलं. हे तुमच्या आयुष्याचं संचित आहे. तिजोरीत पैसे खूप असतात, बँकेत ठेव खूप असते, पण लोकांच्या प्रेमाची ठेव ही माणसाच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याच्याबरोबर असते. ही लोकांची प्रेमाची ठेव तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहो. माझे लांबलेले 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. मी सन्माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर यांना बोलण्याची विनंती करते. आजच्या जीवन संघर्ष पुस्तकाचे प्रकाशक, लेखक, सगळ्यांच्या परिचित आणि स्पष्ट वक्ते, वेळोवेळी कुणाचं काही चुकत असेल तर स्पष्टपणे सांगणारे आहे आदरणीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेब, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. म्हणजे योग्य माणसाच्या हस्ते. ते आपले आर्चबिशप साहेब डॉक्टर फेलिक्स मचाडो, इथे उपस्थित असलेले आपले माजी खासदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी महापौर, सभापती, नगराध्यक्ष, सर्व बँकांचे चेअरमन, अधिकारी, पदाधिकारी, IPMCचे चेअरमन, विविध पक्षाचे सर्व सन्माननीय, आणि डिंपलचे अशोक मुळे, येथे उपस्थित असलेले वेगवेगळ्या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, धर्मगुरू, राजकारणात काम केलेली सर्व वरिष्ठ मंडळी, बंधू भगिनींनो, मनापासून आनंद वाटतो की गोन्साल्विस साहेबांनी लिहिलेल्या त्यांच्या अनुभवाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आला. इकडे उल्लेख केला का कालच कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं, तरी ठीक आहे, ते चालू असते. पण आज जर मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं नसतं ना, तर आयुष्यातली बऱ्यापैकी मोठी चूक झाली असती. कारण का गोन्साल्विस साहेबांच्या विरोधात पहिला मी निवडून आलो, त्यानंतर आमची मैत्री झाली. म्हणजे इलेक्शनमध्ये एक पराभूत उमेदवार, एक निवडून, कोणतरी पराभूत होणारच होतं. पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी संबंध आले. वडिलकीच्या नात्यांनी ते सल्ले देत गेले. आणि सुदैवाने वसईचं राजकारण तसं होतं का अगदी वर्टी सरांपासून, पंढरी अप्पांपासून, म्हणजे
जनता पक्षाच्या बाजूनी बोलतो मी, काय ही सर्व मंडळी होती ही प्रेमानेच वागले. कला क्रीडा चालू केलं त्यावेळी वर्टी सरांनी त्यांची अख्खी शाळा दिली. पंढरी अप्पा म्हणजे एक तोफच होती, का कधी कुणाला काय बोलतील. म्हणजे माझ्या काकांची मित्राचे वेळ म्हणजे अरे तुरे काकांबरोबर चालायचं आणि बऱ्यापैकी एकमेकातला भांडायचे प्रेमाने. मग माझे एक काका सरपंच नगराध्यक्ष होते, तर दुसरे काका व्यवसायामध्ये राजकारणाची संबंध नाही, पण पंढरी अप्पांची दोस्ती आणि त्यांची भांडणं बिंडणं बघण्यामध्ये पण मजा यायची. आणखीन हेच संस्कार सगळे गोंचालीस साहेबांबरोबर. गोंचालवीस साहेब 85ला आमदार झाले, माहीत नव्हतं. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य नाव ऐकलेलं आमच्या परिसराशी, आणि मी लहान मुलगा, आमच्या परिसराशी तेवढा जास्त संबंध तोपर्यंत आला नव्हता जिथपर्यंत उमेदवारी. एक दिवशी असेच आप्पांबरोबर 7-8 जण आले, मी हॉटेलमध्ये बसायचो, तर दुपारची वेळ, हॉटेल बंद करायचं आणि शटर उघडून उभा होता. इतक्यात आप्पा आले, ए हितेश इकडे. बोला आप्पा काय ओळखलं काय ना? म्हणलं नाही. गोंचालवीस साहेबांना कदाचित आठवत असेल. म्हणलं नाही. बोललं अरे आपले उमेदवार डॉमिनिक. म्हणलं नाव ऐकलं आहे. म्हणलं मी भेटलो नव्हतो कधी, ती माझी गोंचालवीस साहेबांची पहिली भेट. आणि मी विचारलं आप्पा तुम्ही जेवणार का? जेवणार का? मला माहिती आहे इलेक्शनमध्ये फिरताना जेवणाचे वांदे असतात. तर ते बोलले अरे तिकडे कळलं तर. म्हणजे कुठून तरी फटके मारलेच पाहिजेत, हा स्वभाव आप्पांचा. वर्टी सर वेगळे होते आणि तो नंतर गोंचालवीस साहेबांनी घेतला. म्हटलं आप्पा अजून मी तुम्हाला मत देतोय असं सांगितलेलं नाही आणि देणार आहे अशी तुम्ही अपेक्षा पण करत नाही. तिकडे कोणाला काय वाटेल त्याचं माझं काय घेणं देणं नाही. आपल्या घरात आलेल्या कोणत्याही पाहुणाचं आदरातिथ्य करणं ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला वाटते जेवले नाहीत, चला. आणि परत हॉटेल उघडलं. 7-8-10 मंडळी बऱ्यापैकी जेवता जेवता बोलत बसलेलो. आणि त्यावेळीच लक्षात यायला लागलं का एक वेगळ्या प्रकारच्या तयारीने गोंचालवीस साहेब उभे राहिले. ती तयारी, त्यानंतर त्यांनी केलेली कामं, वेगवेगळ्या पदांवर प्रतोद म्हणून काम केलं. पीठासीन अधिकारी म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष नसताना आपण बऱ्याच वेळा टी व्हीवर बघत असेल तर पीठासीन अधिकारी पहिल्याच ह्याच्यात झाले, प्रतोद किंवा व्हीप हे पहिल्या निवडणुकीमध्ये झाले, पहिला निवडून आल्या झाले. ही मोठी गोष्ट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशा लोकांमध्ये ते निवडून आलेले का त्यांचं एक वेगळं कल्चर होतं. म्हणजे दत्ता पाटीलसारखे शेकापचे किंवा इकडे बबन शेटनी उल्लेख केला गणपतराव देशमुख, म्हणजे रेकॉर्ड केलेला सलग 11-12 वेळा आमदार राहिलेले, म्हणजे दमडी कधी न खर्च करता आमदारकीला निवडून कसं यायचं आणि मान कसा मिळवायचा हे दाखवणारे दत्ता पाटीलसारखे वकील. म्हणजे ज्याच्यावर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद चालते, ज्यांच्या पुस्तकावर कौल शब्दर ही पुस्तकं कोळून प्यालेली, म्हणजे कोणत्या नियमामध्ये काय लिहिलं आहे आणि कशा प्रकारे लिहिलं तर लोकांना बघण्याची मजा होती. आणि अशा लोकांचं व्हीप किंवा अशा लोकांमधून तालिकेवर जाण्याचा मान मिळवला म्हणजे गोंचालवीस साहेब किती मोठे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. का हे एकापेक्षा एक, म्हणजे निहाल अहमद जनता पक्षाचे असतील, गुलाबराव पाटील असतील, ते इकडे केशवराव धोंडगे, मग ते कधी नियमावर बोललेच नाही. केशवराव धोंडगे वयाच्या 100व्या वर्षी, 101व्या वर्षी, आत्ताच गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालं. परंतु ही लोक म्हणजे सभागृहातले दादा होते. म्हणजे दादागिरी म्हणजे काय ही यांच्याकडून शिकण्याचं. कोणीही असून द्या, मुख्यमंत्री कोणीही अध्यक्षपदावर असून दे, ही माणसं उभी राहिली
म्हणजे अगदी शिवसेना आणि बी जे पीचे आमदार वाढलेले 90ला, तरीसुद्धा हे जे काही ठराविक आमदार निवडून आलेले आणि यांच्यातल्या या आमदारांचा हात वरती आला तर कोणतेही त्या अध्यक्षपदावर किंवा तालिकेवर कोणीही असेल एकाची पण हिंमत नसायची का बसा बोलण्याची, का एवढी हुकूमत या लोकांनी गाजवलेली आणि अशा लोकांचं वरती प्रतोद किंवा पीठासीन अधिकारी होणे ह्याच्यातच गोंसाल्विस साहेबांचं मोठेपण येते. आणि गोंसाल्विस साहेब, मी ज्यावेळी 90ला 28व्या वर्षी निवडून गेलो त्यावेळी गेल्या गेल्या त्यांचे काही मित्र, त्यांचे विरोधक असे बरेच जण एक कुतूहलाने गाजलेली निवडणूक 90ची, त्यावेळी कुतूहलाने तू डॉमिनिकला पाडलं. मला अगोदर काय कळायचंच नाही का हे एवढं का बोलतात. बापरे, अरे गोंसाल्विस साहेबांना तू पडलं. म्हणजे कोण त्यांचे समवयस्कर त्यांना अरे तुरेनी बोलायचे, कोण आदरांनी बोलायचे, पण किमान 4-6 आमदारांनी जे 85ला त्यांच्याबरोबर होते त्यांनी मला कमाल वाटायची. आणि त्यावेळी मला गोंसाल्विस साहेबांचं मोठेपण कळायला लागलं. अरे खूप बोलायचा तो, अरे पेपर काय फेकायचा म्हणजे सगळंच गोंसाल्विस साहेबांनी करून झालं. हा बाण मारणं, तिकडे काय कागद कुठे गदारोळ झाला, कागद फेकणं, पेपर फेकणं, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये गोंसाल्विस साहेब मागे नव्हते. हे मला नंतर विधानसभेत कळायला लागलं. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या बाबतीमध्ये सत्तारूढ पक्ष, ज्या पक्षातून मी निवडून गेला तिकडच्या आमदारांना किंवा विरोधी पक्षाचं आदराने बोलले जाते, त्याच्यात सर्व काही गोंसाल्विस साहेबांबद्दल येते. एवढंच मला वाटतं. इकडे पण आपण सगळेजण बघतो सहकार सोसायटी वगैरेचा उल्लेख त्याला आपल्या इकडून तर सहकार फार मोठी नाही. बँका आहेत 3, जिल्हा बँक आहे मोठी, 4थी, पण या लहान लहान सोसायट्या किंवा फार मोठा आहे नाही, परंतु आदर्शपणे कशी चालवायची. मग वसई तालुक्यातल्या कोणत्याही सहकारी संस्था एक काही अपवाद वगळले तर सहसा म्हणजे बँक असतील, कोऑपरेटिव्ह सोसायट्या असतील, पतपेढ्या असतील, आणखीन कोणतं लहान प्रमाणामध्ये सहकार, परंतु या सगळ्या सहकारामध्ये कुठेही फार मोठं काहीतरी चुकीचं घडलं, जे आपण घोटाळे ऐकतो, काय ऐकतो, तर तशा प्रकारचं कोणीही केलं नाही. त्याचं कारण गोंसाल्विस साहेबांसारखे सगळ्यात विविध संस्थांवर असलेले आदर्श व्यक्ती. इकडे जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये उल्लेख बबनसेठनी केला. बबनसेठ, अल्मेडा साहेब, आमचे रमा चौधरी, हे त्यावेळी 90ला मी निवडून आल्यावर काँग्रेसमध्ये होतो आणि त्यावेळी मला मार्गदर्शन करण्याचं काम ह्या तिघांनी केलं. आणि जिल्हा परिषदेमध्ये कशा प्रकारे आम्ही करायचे, काय करायचं, यांचा बऱ्याच वेळा चर्चा. नंतर बबनसेठ अध्यक्ष झाले, अल्मेडा साहेब सभापती झाले, तर नेहमीच बसून मग त्यावेळी पण आदरांनी गोंसाल्विस साहेबांबद्दल सगळेजण बोलायचे. वेगवेगळ्या कार्यक्रमाला बरेचशा वेळी मला आपलेच लोक बोलायला लागले, अरे आपण तुम्ही कशाला बोलवतात. मग इकडे बबनसेठनी उल्लेख केला का काहीतरी गोंसाल्विस साहेब कोणत्या तरी कामातली चूक काढणार किंवा एखादी गोष्ट अशी दाखवणार का टाळ्या वाजून देणार आणि त्याचं उत्तर नंतर मी देणार. तर बऱ्याच वेळा आपले लोक पण बोलायचे का अरे कशाला बोलवतात, कार्यक्रम आपला, महापालिका आपली, नगरपालिका आपली, आणि ह्या आपल्याच विरोधात बोलतात. मी म्हटलं विरोधात बोलतात ना, त्याच्यामुळे आपण जागृत राहतो. विरोधात बोलणारी लोक असली तर आपण सावध राहतो, आपण चुका करत नाही. त्यांना बोलून द्या, मी उत्तर द्यायला आहे ना, शेवटी भाषण माझं असते. आणि गोंसाल्विस साहेब पण ते बोलायचे नंतर का मला माहिती आहे तुम्ही उत्तर देणार आहे शेवटी बोलून, पण माझं हे बोलणं आहे. त्यांनी बोलणं काही शेवटपर्यंत सोडलं नाही आणि त्यांना उत्तर द्यायचं काम मी केलं नाही. आज ते किती योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. विरोधात बोलणं ह्याचा अर्थ सगळ्या वेळी कटुता घ्यायचं किंवा काहीतरी चुकीचंच आहे असं समजण्यातली माणसं आपण तालुक्यातली नाही. आणि त्याचमुळे एका व्यासपीठावर वेगवेगळ्या पक्षाची लोक येऊन एकमेकाबद्दल चांगलं पण बोलतात, वाईट पण, टीका पण करतात. वाईट म्हणजे टीका करणं, या गोष्टी आल्या पाहिजेत आणि लोकशाहीमध्ये त्या राहिल्या देखील पाहिजेत. नाहीतर लोकशाही कसली. आज जी चाललं आहे
गेल्या 2-5 वर्षातलं जे काय राजकारण चाललं आहे तिकडे तुम्ही आम्हाला तर शरम वाटायला लागलाय, आम्हाला तर शरम वाटायला लागलाय आमदार बोलायला. का ज्या पद्धतीने टीका केली जाते ती टीका अभिप्रेत नव्हती. टीका करण्याला पण एक स्टँडर्ड असलं पाहिजे. आणि आता फक्त शिवीगाळ करणंच ठेवलं आहे बाकी. त्या पलीकडे अरे तुरे एकमेकाच्याबद्दल काय वाक्य वापरतात, कशा पद्धती बोलतात, सुसंस्कृतपणा, पुरोगामी महाराष्ट्र वगैरे वगैरे आपण सगळं ऐकत आल्यात. पण सुसंस्कृतपणाच संपत चाललेला आहे, ही फॅक्ट आहे. आणि त्याच्याबद्दल आम्हाला पण शरम वाटते, आम्हाला पण शरम वाटते. आम्ही जी भाषा ऐकतो टी व्हीवर किंवा सभागृहामध्ये आणि ज्या पद्धतीने बोललं जाते ते खरोखर वाईट. आणि अशा वेळी गोंचाल्वी साहेब किंवा त्यांच्या पिढीतले जे आमदार, मी मगाशी उल्लेख केला, दत्ता पाटील असतील, गणपतराव असतील, निहाल अहमद असतील, गुलाबराव पाटील असतील, केशवराव धोंडके असतील किंवा अन्य त्यांच्याबरोबर असलेले एकापेक्षा एक मातबर आणि भरपूर टीका करायचे. पण त्याचं स्टँडर्ड जे लेवलचं होतं, ज्या लेवलचं होतं, जिवारी लागणारा ते स्टँडर्ड होतं. आणि आताची टीका आहे काही नाही, कुठेतरी असे किस्से नेहमी चालत असतात. तर त्यावेळी मागच्या आमदारांची आणि मागच्या नेत्यांची बऱ्यापैकी आठवणी निघतात, ज्या आज पण उरलेल्या आहेत ना. काही पद्धत चुकीची बोलणारे लोक, तर त्यांना पण एकंदरीत चाललेलं काय पटत नाही. आणि तुम्हाला पण, सर्वसामान्य माणसाला पण पटते, त्याच्यावर आमचा विश्वासच नाही. का कोण कुठे काय कुठे गेलं, का कोण भेटलं, का सांगतं का रे बाबा कुठे नाही अमुक पक्ष, अरे अमुक ठीक आहे पण त्याच्यातला कोणता गट, म्हणजे बोलतोय आपण तो माणूस काल कोणत्या पक्षात होता, आज कोणत्या पक्षाचा, न उद्या कोणत्या पक्षाचा आहे, हेच आम्हाला कळत नाही. जर हे आम्हाला कळत नाही तर तुम्हाला कळण्याचं काय शक्यताच कमी वाटते. पण अशा वेळी गोंचाल्वी साहेबांनी त्यांचा पक्ष, त्यांचा लोकांच्या प्रती देणं हे कसोशीने पाळलं. गोंचाल्वी साहेब तुम्ही सेंचुरी मारतील, भले थकले असतील पण, आणि तुमच्यासारखं आयुष्य सगळ्यांना मिळालं पाहिजे. का वयाच्या 93 पूर्ण झाली, 94 चालू आहे. येत्या 14 डिसेंबरला तुम्ही करतील 94 पुरी. पण तुमचं आजचं भाषण ठीक आहे, बसून बोलले, पण तुमचे डोळे, कान, मेंदू, हात, पाय ज्या पद्धतीने बघितल्यात आम्ही चालतायत, ज्या पद्धतीने तुमची स्मरणशक्ती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट केली, म्हणजे ईमेल वगैरे तुम्ही या वयात शिकले 5-10 वर्षापूर्वी. आमच्यातले बरे त्या धंद्यात पडत नाही. परंतु तुम्ही अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करून हे सगळं केलं, त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक वाटतं. आणखीन अभिनंदन करतो का तुमच्यासारखा जोरात निष्ठापूर्वक काम जर एखादा माणूस करायला लागला तर निश्चित आपल्या लोकांचं भवितव्य हे चांगलं आहे. तुमच्याबरोबर तुम्हाला साथ देणारे तुमचे राजकारणातले, सहकारातले, समाजकारणातले वेगवेगळे तुमचे सहकारी, त्यांचा तुम्ही उल्लेख केला इकडे, तुमचे कुटुंबीय, बबन शेटनी अगदी योग्य प्रकारे त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला. म्हणजे वृद्धाश्रमामध्ये असलेल्या बाईबद्दल उदाहरण दिलं, किंवा कशा प्रकारे कुटुंबालाच एखादा ज्येष्ठ व्यक्ती भार वाटतो ह्याच्याबद्दल बबन शेटनी सांगितलं. फॅक्ट आहे का बऱ्याच लोकांना, म्हणजे माझा एक अजूक नावाचा लहान भाऊ आहे, तो बोलतो, त्याला कोणीतरी विचारलं, आई तुझ्याबरोबर राहते का ना, म्हणजे 3 भाऊ आहेत, राजू, संजू आणि, तर अजूनही उत्तर दिलं, आई माझ्याकडे नाही राहत, मी आईकडे राहतोय. अजूनपर्यंत आईने मला तिच्या घरात ठेवलेलं आहे. ही बोलण्याकरता पण ताकद लागते, म्हणजे हे प्रेम लागते. आणि ते प्रेम गोंचाल्वी साहेबांच्या कुटुंबातलं, त्यांच्या पत्नी, ज्यांचं निधन झालं काही वर्ष कोरोना काळामध्ये, बाकी 3 मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, सगळेच, आणखीन कोण जे काही त्याच्या नात्या गोत्यातले जवळचे, आमच्यासारखे राजकारणी आता मित्र म्हणून आहेत, पुढची पिढी, म्हणजे त्यांच्या पिढीतले होतेच, परंतु आम्ही पण
ठीक आहे, पक्ष कोणतेही कोणी कोणत्या पक्षात असू शकतो, पण एकमेकाबद्दल आदर आणि प्रेम असलं पाहिजे. ते आदर आणि प्रेम आपल्या तालुक्यामध्ये बघायला मिळतं, एकमेकाला देतो. मला सर्व पान मार्केटिंग सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, गोन्साल्विस कुटुंबियांचं मनपूर्वक आभार मानायचे आहे का अतिशय गोड आणि चांगल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपण बोलवलं, त्याबद्दल आपला आभारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मी सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मछाडो यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आजचे सत्कार मूर्ती आपले गोन्साल्विस सर, आमचे आमदार, इतर राजकीय क्षेत्रातील मंडळी, इतर क्षेत्रामध्ये काम करणारे आणि सन्माननीय सभागृहामध्ये उपस्थित असले आपण सर्व मित्रांनो, सुरुवातीलाच मला नाईक सरांनी कानामध्ये सांगितलं, तुमची इथं किती वेळ थांबायची इच्छा आहे. मी सांगितलं शेवटपर्यंत. नाही, तब्बल 2 तास कार्यक्रम होणार आहे. माझी मनाची तयारी केली होती, पण त्याचा अर्थ असा नाही की मी इथे पळून जायला आलो आहे. नाही, मी येणं अगत्याचं आहे इथे. सर्वप्रथम मला हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या रोहन आणि त्याची टीम यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि डिंपल प्रकाशनचा मी मुद्दाम उल्लेख करतो. अशी सुंदर ग्रंथ तुम्ही लोकांपुढे आणता आणि लोकांना प्रबोधन करीत असता. एका दृष्टिकोनातून ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. मित्रांनो, मी फक्त काही मिनिटे घेतो तुमची, कारण बोलणं हे महत्त्वाचं आहे. माझ्यासारख्याने सगळंच काही मी बोलू शकत नाही. जेव्हा 1986 साली पोप दुसरे जॉन पॉल भारत भेटीला येणार होते, मी तेव्हा सेमिनरीमध्ये प्राध्यापक होतो, फादरांना घडविणारी ती सेमिनरी. आणि पोप येणार हे निश्चित झाल्यानंतर मी कार्डिनल पिमेंटाबरोबर हिरिरीने तयारीच्या कामाला लागलो होतो. अगदी आपण ज्याला एक चिन्ह म्हणतो ते काय, मग काय करायचं, कुठले विषय वसईचा जेव्हा आला, कार्डिनल पिमेंटाने सांगितलं वसईला पण आपण त्यांना नेऊ. मला फार आनंद झाला. परंतु पोपसाहेबांना विचारलं पाहिजे विषय काय, कारण त्यांना विषय लागतो. कुठे जायचं तिथं लोकांच्या नाडीला धरून लोकांना जे खरं सांगायला पाहिजे ते सांगायचं. आणि वसईत येणार, वसईत छोटंसं भाषण देणार आणि त्याचा विषय असा ठरला की वसईचं वैशिष्ट्य हे सहकाराचं वैशिष्ट्य आहे. आणि सहकार हा शब्द म्हटल्यानंतर गोन्साल्विस साहेबांचं नाव घेतलं पाहिजे. ही खरोखर आपल्याला देवाची एक देणगी असं मी समजतो. मित्रांनो, इथं आपण सभागृहामध्ये बसलेलो आहोत, तरी मी सांगेन अगदी खेळीमेळीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे. मी अनुभवतो आहे ती वसईचं मिनिएचर चित्र. छोट्याशा ह्या जे उपस्थित आहेत तुम्ही, खूप चेहरे मी ओळखतो, सर्व धर्माचे. हा बहुधर्मीय वसईचं वैशिष्ट्य. सर्व राजकीय पक्षातले व्यासपीठावर म्हणा आणि सभागृहामध्ये म्हणा आपण इथं उपस्थित आहोत. हे वसईचं वैशिष्ट्य टिकवलं पाहिजे. आणि हे टिकवण्यासाठी आम्हाला गोन्साल्विस सर तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. हे हरवता कामा नये वसईने. हा बहुधर्मीय आमचा समाज. मी एक कॅथलिक आर्चबिशप म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, परंतु मी सर्वांचा सेवक आहे, सर्वांचा, समान पातळीवर. मला हा प्रिय आणि तो प्रिय नाही, कारण मी थोडंसं बोलणार आहे, असं सांगणार आहे की ख्रिस्ती धर्म जे शिकवतं ना
त्याची जवळून त्याचा ख्रिस्ताचं अनुकरण करणारा ही एक व्यक्ती आहे. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. माझे ज्येष्ठ बंधू इथे बसलेले आहेत. ते आईच्या आमच्या घरातसुद्धा मी लहान असताना, शाळेत असेन मी तेव्हा, थोडंफार नातं पण होतं. परंतु मी इथं आर्चबिशप आल्यानंतर आमचा संपर्क, आमची जणू काही, मी धाडस करतो बोलण्याचं, मैत्री वाढली. पण त्याच्यामध्ये मला निक्षून सांगायचं आहे, एक सत्य दिसलं की ही व्यक्ती देवभीरू व्यक्ती आहे. कोणालाच न घाबरणारी ही व्यक्ती आहे. पण देवभीरू हा मराठी शब्द आहे. ते देवाला भीतात असं मी म्हणणार नाही, पण देवाला जवळून त्यांच्या जीवनामध्ये स्थान देणारे अशी ही व्यक्ती मी अनुभवलेली आहे. आणि म्हणून आता 3 दिवसांनी मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एक भाषण देणार आहे. आम्ही विचारवंत, ही सरकारची सुद्धा योजना आहे ही. त्याच्यामध्ये आमचा हा जो एक ग्रुप आहे लहानसा विचारवंतांचा, त्यांना बोलावलं जातं आणि निरनिराळ्या धर्माचे आम्ही देशाला दिशा देणारे असे काही विषय घेतो. हा विषय जो घेतलेला आहे तो पॉलिटिक्सचा विषय आहे. आता तुम्ही सांगाल माझं तिथे काय व्याख्यान असणार. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने इंडिया फाउंडेशनला धरून हा आयोजित केलेला आहे ही सभा. आणि हे विचार आम्ही काही विचारवंत मांडणार आहोत. विषय हा इंटेग्रल ह्युमॅनिझमचा आहे. समग्र माणुसकी ह्याची फार गरज आहे आज. समग्र माणुसकी, इंटेग्रल ह्युमॅनिझम. आणि अभ्यास आहे 2 श्रेष्ठ अशा व्यक्तींचा. एक पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांची माहिती आपल्या सर्वांना आहे. एक मोठा विचारवंत, मी त्यांच्यावर एक बुद्धिवान आणि देशाला दिशा देणारा माणूस समजतो. माझी कारणं आहेत त्याला. पण त्यालाच धरून हे सुचवलं आहे आयोजकांनी आणि त्यासाठी मला बोलावलेलं आहे. जॅक मारितान म्हणून एक फ्रेंच व्यक्ती त्याच विचाराची आहे. अस्सल कॅथलिक व्यक्ती, पोप संत पाऊल 6 ह्यांना अगदी जवळून ओळखणारी आणि ते सुद्धा ह्याला जवळून ओळखणारे. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकवलेला आहे अभ्यास, मी एका दुसऱ्या युनिव्हर्सिटीत केला फ्रान्सच्या, पण पॅरिसमधली ही कॅथलिक युनिव्हर्सिटी, तेथे हे जॅक मारितान प्राध्यापक होते. आणि त्या दोघांनी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि जॅक मारितान, कंपॅरिझन नाही, हा तुलनात्मक अभ्यास नाही, परंतु हिंदू आणि ख्रिश्चन, विशेष करून कॅथलिक, ह्यांच्याकडून जे काही चांगलं आहे ते घेऊन देशाला कशी दिशा देता येईल ह्या उद्देशाने सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगतो, हा इंटेग्रल ह्युमॅनिझम म्हणजे समग्र माणुसकीचा जो विषय आहे. माणसाला माणुसकी जर नसेल तर कशालाच अर्थ नाही या जीवनामध्ये. आणि राजकारणाला तर मुळीच नाही. राजकारण केलं पाहिजे, राजकारण झालं पाहिजे, परंतु राजकारणामध्ये समग्रता असली पाहिजे, इंटेग्रिटी असली पाहिजे. आणि त्यासाठी जो विषय निवडलेला आहे, मी माझं भाषण तयार करत होतो या गेल्या दिवसांमध्ये. माझी इतर कामं करीत असताना मला हे सगळं करायला लागते. आणि त्यावेळेला मला आमच्या गोन्साल्विस सरांची खूप आठवण झाली की राजकारण खेळण्यासाठी देवाला सोडायला लागत नाही. उलट देवाला धरून माणूस नराचा नारायण बनतो. हे आपल्याला भारतीय संस्कृती शिकवते. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे की त्यांचा राजकारणामध्ये, त्यांनी सांगितलं सुरुवात कशी झाली, काय काय केलं, काही किस्से मला पण माहिती आहेत. आणि जास्त करून आता ह्या दिवसामध्ये ते अगदी अस्खळपणे बोलत असतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये एक कळकळ असते, एक तळमळ असते. आणि
त्यामुळे त्यांचे ख्रिस्ती आहेत ते, आणि त्यांचा जो विश्वास, त्यांची जी श्रद्धा, विशेष करून जेव्हा त्यांची पत्नी, माझी प्राथमिक शाळेतील शिक्षिका जिनं मला घडवलं, क्रिस्तीनबाई, त्यावेळी हे जे कुटुंब आहे आणि विशेष करून गोन्साल्विस सर ते आमदार झाले, तरीसुद्धा त्यांनी त्यांची श्रद्धा सोडली नाही, परंतु श्रद्धा कोणावर ते लादायला पण कधी गेले नाहीत, कारण ती ख्रिस्ती धर्माची शिकवण नाहीच आहे. कधीच श्रद्धा कोणी कोणावरही लाजू शकत नाही, कारण श्रद्धा ही देवाची देणगी असते. समग्र माणुसकीचा भाग म्हणजे देवापासून सुरुवात करणे, देवाला कधी न सोडणे. त्यामुळे माणसाला त्याची खरी प्रतिष्ठा कळायला लागते, कारण प्रतिष्ठा माणूस माणसाला देत नसतो, तर निर्माणकर्ता परमेश्वर आपल्याला प्रतिष्ठा देत असतो, ज्याच्यामध्ये माणसाला स्वातंत्र्य असते, माणसाला त्याचं भवितव्य घडवण्याची क्षमता दिलेली असते, माणसाला न्यायपरायण वगैरे शिकवलं जातं, शिक्षण दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींना धरून राजकारणी हा खरा राजकारणी बनत असतो. आफ्टर ऑल व्हॉट इज पॉलिटिक्स? पॉलिटिक्स हा शब्द पोलीस, POLISE, पोलीस, हा ग्रीक शब्द आहे. पोलीस म्हणजे सिटी, म्हणजे शहर. आपल्या सगळ्यांचं शहर एकच असते, आपण सगळ्यांनी हातभार लावून ते शहर बांधायचं असते, त्याला पॉलिटिक्स म्हणतात. बाकीचं सगळं दुसरं काहीतरी आहे. परंतु सगळ्यांनी शहर बांधणीमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे. ते बांधत असताना कुणीही मागे राहता कामा नये, सर्वोदय झाला पाहिजे. गांधीजींचा शब्द द कॉमन गुड हा शब्द चर्च वापरते, आणि म्हणून हा जो संघर्ष आहे, हा पुस्तकामध्ये नमूद केलेला संघर्ष जो आहे, हा अत्यंत उल्लेखनीय असा संघर्ष आहे. कारण ज्या व्यक्तीने हा संघर्ष करत आहेत, ती व्यक्ती माझ्या दृष्टिकोनातून मला फार जवळची वाटते, कारण त्यांनी त्यांचा धर्माशी असलेला संबंध, ती नाळ तोडली नाही, कापली नाही. आणि म्हणून मला इथं येणं आज अगत्याचं होतं, कारण हे समग्र माणुसकीचं राजकारण मी त्यांच्यामध्ये बघत आहे. अशा सगळ्या बहुविविध धर्मीय लोकांना एकत्र आजच्या काळी आणणं ही साधी गोष्ट राहिलेली नाही. कारण काहींना काहीतरी आपलं सांगितलं जातं, पण खरं काय न खोटं काय बघायचं असेल तर त्यांनी वसईला भेट द्यावी. अनेक कार्यक्रम वसई घडवून आणते. आताच शोध मराठी मनाचा, तिथं पण मी हजर होतो. मला पण तिथं व्याख्यान द्यायला, ज्ञानेश्वरीवर व्याख्यान द्यायला बोलावलं होतं. मी ह्याच्यामध्ये धन्यता मानतो. आय एम नॉट वेस्टिंग माय टाईम. शनिवारचा दिवस आहे, साबात जणू काय म्हणतात ज्याला, म्हणजे ख्रिस्ती धर्माप्रमाणे जो रविवार असतो तो आज संध्याकाळी सुरू होतो, उद्या संध्याकाळी संपतो. माझ्यासारख्याने देवळात असायला पाहिजे जरूर, पण मी हे पण देऊळ मानतो. जिथं माझी लोकं आहेत आणि विशेष करून बौद्ध धर्माची लोकं आहेत, तिथं हजर राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि एका ज्येष्ठ मला उदाहरण घालून दिलेल्या माणसाचा हा सत्कार आहे, हा सत्कार केला पाहिजे. गोन्साल्विस सर, माझी प्रार्थना आहे. देवाची इच्छा काय आहे मला पण माहीत नाही, देवाची इच्छाच होणार, परंतु माझी प्रार्थना आहे की परमेश्वराने तुम्हाला आमच्यामध्ये ठेवावं. कारण आज गरज आहे तुमची. तुम्ही नुसते असा आमच्याबरोबर, कारण समाज दुभंगला जाता कामा नये. सगळे एकत्र राहिले पाहिजेत कुटुंबाप्रमाणे. आणि आपण उदाहरण जर दिलं तर इतर अनेक ठिकाणी पण ह्या गोष्टी होतात. आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाला मलासुद्धा तुम्ही सामील करून घेतलं. मी गोन्साल्विस कुटुंबियाचा मनापासून ऋणी आहे. आणि इथं उपस्थित असलेले सगळे मी असं सांगेन की मैत्रीची नाती असलेले आणि जणू काही सलोख्याची आणि खरोखर मैत्रीचे संबंध असलेली माणसं, ह्यांच्याबरोबर 2 तास काय 5 ताससुद्धा घालवायला आपण तयार असतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आर्चबिशप. अतिशय आध्यात्मिक आणि प्रसादपूर्ण भाषेमध्ये आपण व्यक्त झालात आणि हे व्यक्त होताना कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना त्याला जोडून मला सांगावंसं वाटतं की बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीने लावत असतो. याचा अर्थ लावताना इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर असं म्हणतात की क्षेत्रे क्षेत्रे धर्म कुरु. म्हणजे जे जे क्षेत्र तुम्हाला कार्यक्षेत्र म्हणून मिळेल त्या कार्यक्षेत्रामध्ये धर्माची प्रतिस्थापना करा. म्हणजे काय तर अधर्माने चुकीच्या मार्गाने कार्य करू नका, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये धर्माची स्थापना करा. या न्यायाने राजकीय, सामाजिक व सहकार अशा सर्वांगीण क्षेत्रामध्ये मूल्याधिष्ठित निष्काम कर्माची कास धरून खरा तो एकची धर्म जगाला कर्म अर्पावे असं म्हणणाऱ्या सेवाव्रती सहकार तपस्वी माजी आमदार डॉमिनिक गोन्साल्विस साहेब यांना मी मनापासून दंडवत करते, वंदन करते. आणि आपल्या या आत्मचरित्राचं शब्दांकन करण्याची संधी आपण मला दिली याबद्दल मी मनापासून आभार मानते. आपण अनेक कामं करत असतो, त्याचे पैसेही मिळत असतात, परंतु असं कार्य घडण्यासाठी आपलंही काहीतरी भाग्य असावं लागतं आणि ते आपण मला दिलं. हा माझ्यासाठी आयुष्यातला खूप मोठा ठेवा असणार आहे. याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. पसायदानामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूरी पाहो, जो जीवांछील तो तिला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मातंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजयी होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया